आपल्या सर्वांचं आठव्यांदा प्रतिनिधित्व करण्याच्या करता बारामती विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरलेल्या माझी खूण आहे घड्याळ, त्या घड्याळाच्या चित्रावर आपण आपलं बहुमोल पवित्र अशा प्रकारचं मत द्यावं आणि मला आठव्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बारामतीकरांचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता पाठवावं ही आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करण्याच्या करता मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे। आज भाऊबीज आहे, भाऊबीजेच्या देखील मी आपल्याला शुभेच्छा देतो, दिवाळीच्या पण शुभेच्छा देतो। माझ्या मायमाऊलींनी पण माझं स्वागत केले, आपल्या परंपरेप्रमाणे ओवाळलेलं देखील आहे। आम्ही अनेक गोष्टी केल्या, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये मी 1.5 वर्षापूर्वी सरकारमध्ये गेलो, मी एकटा गेलो नाही, सगळ्यांनी बहुमताने तो निर्णय घेतला आणि त्याच्यातून सगळ्यांनी ठरवलं की आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये कोरोनाचं 1 वर्ष गेलं, विरोधी पक्षाचं 1 वर्ष गेलं आणि 2 वर्ष गेलेली असताना कामं जर झाली नाही तर आपण आपल्या मतदारांना काय सांगायचं आणि त्याच्यातून हा एक प्रस्ताव पुढे आला आणि त्याला बहुमताने सगळ्यांनी मान्यता दिली। जवळपास 54 पैकी 53 पैकी 43 आमदारांनी मान्यता दिली। बाहेरच्या राज्यातले पण जेवढे आमदार होते त्या सगळ्यांनी तशा प्रकारची मान्यता दिली की बाबा या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी करावं आणि ते आम्ही केलं। रुईकरांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पहिली आपली ग्रामपंचायत, नंतर रुईचा झालेला बारामती शहरामधला समावेश, माझी जवळची रुई तांदूळवाडी नॉन म्युनिसिपल एरिया, आता थोड्याच दिवसामध्ये मी बांदलवाडी पण बारामतीमध्ये त्या ठिकाणी घेतोय आणि हे घेण्यामागचं कारण एकच आहे की गावं जवळची असतात, त्या गावांना शहरा एवढा विकास होत नाही आणि म्हणून शहरामध्ये त्याचा समावेश झाल्यानंतर अंडरग्राउंड ड्रेनेज असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असतील, रस्ते असतील, इतर ज्या काही मूलभूत सुविधा नागरिकांना तिथं राहत असताना लागतात, त्या मूलभूत सुविधा ह्या देण्याच्या करता आपण तशा प्रकारचे निर्णय घेतले। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथं विष्णू चौधर आहे, त्यांना विचारा पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही पण त्याचे साक्षीदार आहात। ज्यावेळेस आपण MIDC वाढवली त्यावेळेस MIDC करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस वंजारवाडी, तांदूळवाडी, रुई ह्या भागातल्या जमिनी आपण पहिल्यांदा एक्वायर केल्या। त्यावेळेस जमिनीचा दर तसा फार काही नव्हता, मातीमोलच दर होता आणि त्यावेळेस लोकांना तो दर योग्य वाटला, जमिनी दिल्या, परंतु MIDC काही यायला तयार होईना। 88ला आपण MIDCचं भूमिपूजन केलं, काही थोड्या इमारती बांधल्या, पण मोठे कारखाने येईना। मी त्यावेळेस मला माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही मला खासदार केलं, लगेच पुन्हा आमदार केलं, का आमच्या MIDC मध्ये मोठे उद्योग येत नाही। त्यावेळेस त्या उद्योगधंद्यातल्या काही लोकांनी सांगितलं, जोपर्यंत अजित पवार तुम्ही तिनं लिहिलंय, मी लाभार्थी दादांची लाडकी बहीण, माझं माझ्या लाडक्या भावाला धन्यवाद। तर मी त्याच्यामध्ये ठरवलं की आपण इथं MIDC करायची। 40 एकर जागा मी घेतली, मला त्यावेळेस विरोध करण्यात आला। रुईकरांनो, वंजारवाडीला पण मी सांगितलं, त्यावेळेस मला इथं अक्षरशः रुईची लोक हमाल मापाड्याचं काम करायची का नाही, आणि तुम्ही सगळेजण त्यावेळेस जायचा आणि इकडं रात्री उशीर झाला तर वाटमाऱ्या व्हायच्या, कितीतरी लोकांना वाटमाऱ्या झाला, काही चुकीचे प्रकार पण तिथं घडले, काहींना स्वतःची किंमत पण मोजावी लागली। मात्र आम्ही त्याच्यात सुरुवात मोठ्या प्रमाणावर केल्यानंतर आपण, मला आठवतंय ती जागा घेताना एक कोपरा आपल्याला पाहिजे होता, मी विष्णूला सांगितल्यानंतर विष्णूने तो मला मिळवून दिला आणि नंतर टप्प्याटप्प्याने तिथं मी 135 एकर जमीन केली। आज तिथं इंग्रजी माध्यमाची शाळा, CBSE, त्या सगळ्या प्रकारच्या शाळा तुम्ही त्या बघितल्या तर आमचं भविष्य ज्योतिषाकडे जाऊन बघू नका, तर अजितदादांना मत देऊन बघा, दादांचे भविष्यातले मतदार आम्ही रुईकर। धन्यवाद। तो अजून भविष्यातला मतदार आहे, अजून मतदार झाला नाही काय?
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाबा. तर मला एवढंच सांगायचं की ती विद्याप्रतिष्ठान संस्था मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, लॉ कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, डीएड, बीएड, एमएड अशा सगळ्या सुविधा, आर्किटेक्ट कॉलेज, बायोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हे सगळंच 140 एकरामध्ये बसवलं आणि त्याच्यातून एकदम चित्र बदलून गेलं. आज रुईचे पण लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. कामाधंद्याच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या निमित्तानं आलेले पण काही माझे रुईमध्ये राहत आहेत आणि त्यांनाही त्याच्यातून मुला मुलींची शाळेची सोय झालेली आहे. त्याच्यातून मोठा बदल झाला आणि खरा बदल झाला. मोठे मोठे कारखाने आपल्याकडे यायला लागले कारण त्यांच्या मुलांना जर शाळा चांगली असेल तर ते जातात. रुईकरांनो, कमिन्स कारखाना आहे फलटणला, नावाजलेला कारखाना आहे कमिन्स. काही लोकांना माहिती असेल, मुलांना, नवीन जनरेशनला माहिती असेल, तिथले लोक बसमधनं मुलांना मुलींना बारामतीमध्ये पाठवतात रुईला, म्हणजे आपल्या शिक्षणाला. आता आपलं इथं हॉस्पिटल आपलं होतं, ते हॉस्पिटल अजून चांगलं करावं म्हणून आता मी तिथं 100 बेडचं इतकं सुंदर हॉस्पिटल, मी तुम्हाला काही पॅम्पलेट पाठवलेलं आहे की काय. यंदाच्या वेळेस तर मी 5 वर्षात, मला 2 वर्ष नाही मिळाली पण 3 वर्ष मिळाली. रुईकरांनो, 3 वर्षात 9,000 कोटी रुपये बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला आणले. त्याच्यात पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, रस्ते असतील, त्याच्यामध्ये तुमच्या पलीकडनं गेलेला पालखी मार्ग असेल, त्याच्यामध्ये तुमच्या जवळनं गेलेला भिगवण बारामती रोड असेल, नीरा रोड, नीरा बारामतीचं काम चाललंय, फलटण बारामतीचं काम चाललंय, तिकडं पाटस बारामतीचं काम बरचसं झालेलं आहे, काही थोडंसं राहिलेलं आहे. तिकडं मोरगावचं काम, मोरगाव आपल्या जेजुरी पर्यंतचं काम चाललंय. सगळे रस्ते आपण चांगले करण्याचा प्रयत्न केला. मी असा दावा करत नाही की सगळी कामं माझ्याकडनं झाली, अजून काही कामं राहिलेली बाकी आहेत, परंतु ती करण्याची धमक आणि ताकद आपल्यामध्ये आहे आणि आपण ते करून दाखवू शकतो, हा विश्वास मला रुईकरांना द्यायचा आहे. आणि म्हणून सकाळी सकाळी मी रुईमध्ये माझ्या माय माऊलींना, माझ्या बांधवांना, माझ्या वडीलधारांना भेटायला आलोय. आज माझ्या महिलांच्या करता तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी पण इतके वर्ष सरकारमध्ये, आज 32 वर्ष तुमच्यामुळे काम करतोय. 32 वर्षात मी अनेकदा अनेक योजना आणल्या, कारण 10 अर्थसंकल्प तर मी सादर केले, पण यावेळेस 2,30,00,000 महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाची लेक माझी लाडकी योजना ही जी आणली, ती इतकी पॉप्युलर झाली की त्यामुळं माझ्या महिलांच्या हातामध्ये डायरेक्ट डीबीटीच्या अकाउंट, डीबीटी मार्फत त्यांच्या अकाउंटला पैसे गेले. आज पण 2,30,00,000 महिलांना आम्ही 45,000 कोटी रुपये देतोय आणि कुठलाही हप्ता थकवला नाही. उलट ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता तिथे आला. तुम्ही तुमच्या घरामधल्या जर महिला त्या योजनेतनं बसत असले तर त्यांना विचारा, ह्याच्यातून काय उद्देश आहे की माझी महिला सबल झाली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे. तिलाही उद्याच्याला बारामतीमध्ये जात असताना काही घ्यावंसं वाटलं तर तिला तिच्या पसंतीला मुरड घालण्याची वेळ येऊ नये. आज ती त्या ठिकाणी घ्यायला लागली. जवळपास 7,500 रुपये आम्ही आतापर्यंत दिलेत, वर्षभरात 18,000 रुपये. त्याच्यामध्ये पुढच्या 5 वर्षाच्या करता योजना चालू ठेवायची असेल तर महिलांना महायुतीचं सरकार आणावं लागेल. महायुतीचं सरकार आणण्याच्या करता महायुतीचे उमेदवार निवडून द्यावे लागतील. मग महायुतीचा उमेदवार आपल्या बारामती तालुक्यामध्ये कोण आहे तर तो अजित पवार आहे. त्याच्या घड्याळ्याच्या चिन्हावर बटन दाबावं लागेल तर ही गोष्ट होईल. आणि पुढं 5 वर्षात जवळपास 1,00,000 रुपये महिलांना मिळणार आहेत. त्या एक त्यांचा संसार चालवत असताना संसाराचा गाडा हा एक हातभार आहे. त्याच्यामध्ये माझ्या बांधव पण म्हणायचे, दादा तुमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ नाही का, त्या लाडक्या भावांच्या करता देखील दुधाचे मी 28 रुपये दर होता, आता 7 रुपये अनुदान केलंय. 35 रुपये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळ्यांनी केलेले. आज त्याच्यातनं पण पैसे लोकांना मिळायला लागलेले. आणि 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर आता तुमच्या अनेकांच्या मोटारी ज्यांच्या जमिनी शिल्लक आहेत आणि ते जमिनी कसतात, त्या माझ्या रुईच्या लोकांना इथं आम्ही मोफत त्या ठिकाणी वीज द्यायचा निर्णय घेतला. नुसता रेकॉर्डला नाही, तुम्हाला बिल पण झिरोचं दिलंय की नाही. झिरोचं बिल प्रत्येकाच्या हातात, झिरोचं बिल. मागचे सगळे पैसे सरकारने भरलेले. आता विरोधक काय म्हणतात की मागच्या पैशाचं काय,
अरे मी सांगतो ना, तुम्ही भरायचेच नाही, तुम्हाला आता चालू बिल झिरोच आहे, मागचं बिल द्यायचं राहायचा प्रश्नच नाही. तसं विरोधक म्हणतात ही योजना पुढे चालणार नाही. माय माऊलींनो, मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, आपलं जो हे काही बिल याच्यामध्ये यांना भरायचे होते 41,108. 41,000 काही कमी रक्कम नाही. सरकारने भरलेली रक्कम इथं काय लिहिलंय, महाराष्ट्र शासनातर्फे भरण्यात आलेली रक्कम 41,108 आणि ग्राहकांनी भरायची रक्कम 00. म्हणजे हा एक मोठा दिलासा माझ्या बारामती तालुक्यातल्या 35,000 शेतकऱ्यांना हा दिलासा त्या ठिकाणी देण्याचं काम आपण केलेलं आहे. अशा खूप काही गोष्टी, 3 गॅस सिलेंडर उज्ज्वला मध्ये जे बसतात त्यांना आपण फ्री देतो. त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या गोष्टी आम्ही 1 रुपयात पीक विमा वगैरे बऱ्याचशा गोष्टी आणल्या. कांदा निर्यात बंदी आम्ही त्या ठिकाणी उठवली. आणि ह्याच्यातून तुम्ही रुईकरांनो बघा, आपल्या बारामती तालुक्यामध्ये शहरामध्ये शहर वाढत असताना, इंडस्ट्री वाढत असताना गुन्हेगिरी वाढती. तुम्ही देशाचा आढावा घ्या, त्याच्यामध्ये कधी कधी काही जण स्वतःचं महत्व वाढवण्याच्या करता वेडेवाकडे प्रकार करतात. हे प्रकार कुठल्याही परिस्थितीत आपल्या बारामतीमध्ये होऊ नये म्हणून मी कटाक्षाने प्रयत्न करत असतो. नाही म्हटलं तर माझी प्रशासनावर पकड आहे. उद्याच्याला काही काही घडलंय, तुम्ही म्हणाल दादा तुम्ही तसं म्हणता, पण घडल्यानंतर ताबडतोब ते संबंधित आरोपी आपण पकडले. कशातनं झालं, काय झालं, त्याचा निष्पन्न गुन्हा आपण त्या ठिकाणी शोधला. परवा पण बारामतीच्या विद्या कॉर्नर चौकात 5-6 लहान मुलं एकमेकाशी भांडली. ते सगळं लक्षात आल्यानंतर पालकांना बोलून घेतलं. पालकांचं पण काम आहे. आमचं जसं काम बारामतीला शिस्त लावायचंय, ट्रॅफिकची शिस्त लावायचंय, बारामतीकरांना सुविधा द्यायच्या आहेत, बारामतीकरांना स्वच्छ चांगलं पाणी प्यायला द्यायचंय, लाईट द्यायची आहे, ह्या काही कुठं वेगवेगळ्या प्रकारे उद्यानं द्यायची आहे. तुम्ही बघा, अनेक ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची उद्यानं करतो, बसायला व्यवस्था करतोय. वडीलधारी लोकांना 4 घटका तिथं गप्पा मारता आल्या पाहिजे, आमच्या मायमाऊलींना तिथं जाता आलं पाहिजे. अशा प्रकारचे अनेक बदल आपण बारामतीमध्ये रुईकरांनो त्या ठिकाणी केलेले. माझी रुईकरांना विनंती आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही पवार साहेबांच्याकडे बघून, साहेबांच्या वयाचा आदर करून, साहेबांचं एक वेगळं स्थान आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, त्या स्थानाचा आदर करून तुम्ही सुप्रियाला मतदान केलं की नाही केलं? अरे तू नाही, काही नाही केलं इथं आता बोलत नाही का, तर साहेबांना नाराज करायचं नाही म्हणून लोकसभेला ताईंना पाठवलं. माझं काही म्हणणं नाही, तो तुमचा अधिकार आहे, तो तुमचा राईट आहे. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला आहे. मला विनंती करण्याचा अधिकार दिलेला आहे, मला मत मागण्याचा अधिकार दिलेला आहे. मी मागचं न काढता आता उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही तिकडं साहेबांना खुश केलं, आता अजितला खुश करा. आता विधानसभेला तुम्ही मला द्या, म्हणजे तिकडं वर साहेब पण खुश, खाली दादा पण खुश. अशा पद्धतीनं माझी तुम्हाला विनंती आहे, मला कुणाचाही अनादर करायचा नाही. माझं काम बोलतोय. मला अजूनही बारामती करता खूप काही आपल्याला करायचंय आणि ते करायचं असताना आपल्याला अजून इंडस्ट्रीमध्ये पण चांगले चांगले प्रकल्प आणायचे. बारामतीत करांच्या करता मुद्रा लोन असेल, तुम्ही बारामतीकरांनो पहा, आपल्या हातामध्ये तुम्ही मला दिलेल्या संस्था, त्या सगळ्या संस्था, विद्या प्रतिष्ठानचं विष्णू स्वतः साक्षीदार आहे कशा पद्धतीने ती संस्था बदलत गेली. त्या परिसरात 140 एकरात एक झाड होतं का, एक झाड, एक छोटासा पर्क्युलेशन टँक होता छोटा, आणि त्याच्या खाली एक बाबळ होती. मी पहिल्यांदा त्या बाबळी खाली उभा राहिलो आणि ती हे सगळं असं मारहाण सगळं त्या ठिकाणी बघितलं. आणि काय काय म्हणलं इथं कसं काय होणार आहे. काही ठिकाणी 20 फूट कटिंग केलं, 20 फूट कटिंग केलं, आणि काही ठिकाणी ग्राउंड करायला 20 फूट भराई केली. 20 फूट कटिंग आणि 20 फूट भराई. आणि त्याला इतका मला माहिती होतं की मी एका वेळेस सगळं करू शकणार नाही, इतका सुंदर त्या ठिकाणी प्लॅन केला आणि स्टेप बाय स्टेप गेलो. म्हणजे पहिल्यांदा पंतप्रधान त्यावेळेचे नरेंद्र आपल्या PV नरसिंहरावच्या सभेला मी झाडं लावत होतो, ती झाडं अशी छोटी छोटी होती. आज सगळं तिथं नंदनवन झालं. आज भिंगवण रोडनी जाताना माझा रुईचा माणूस ज्यावेळेस गावात जातो, जाताना बरं वाटतं की नाही. आज
4 लेन नाही ठेवला, मला माहित होतं रहदारी वाढणार आहे, 8 लेन केला. पहिल्यांदा माझी त्या सहयोग सोसायटीतली आमची तिथला रस्ता काढून दिला, का तर लोकांनी भिंत आत घेतली. म्हणलं सुरुवात आपल्याकडनं करायची, मी नेहमी सुरुवात माझ्याकडनं करतो, का तर दुसऱ्याला बोट दाखवायला जागा नसली पाहिजे. आणि मग आपण इथपर्यंत आणलंय. आता आपण इथपर्यंत आलोय, परंतु आपल्याला पुढं पार माझ्या डोक्यामध्ये आहे की MIDC पर्यंत त्या ठिकाणी जायचं. आणि MIDCतला पण रस्ता, आज मेडिकल कॉलेज कुणामुळे आलं? आज मेडिकल कॉलेजमुळे बारामतीचं चित्र बदललं नाही का? आज 500-700 बेडचं हॉस्पिटल तिथं महिलांचं पुरुषांचं सगळ्यांच्या करता झालं नाही का? मला कॅन्सर हॉस्पिटल पण करायचंय. मी तिथं समोर डेपो आहे ना, डेपो बारामतीचा ST डेपो, तो काढून MIDCच्या नवीन जागेत नेणार आहे आणि तिथं कॅन्सर हॉस्पिटल करणार आहे. माझा प्रयत्न हा आहे की माझ्या बारामतीमध्ये राहणारा कुठलाही घटक ह्याला शिक्षण घेताना ही सोय बारामतीमध्ये नाही, म्हणून माझ्या मुलाला किंवा मुलीला बाहेर पाठवावं लागतं, असं तुमच्यावर वेळ येता कामा नये. त्या प्रकारे आयुर्वेदिक कॉलेज पण आणलं. मी खोटं नाही सांगत, जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज दिलं जातं, ते जिल्ह्यातलं मेडिकल कॉलेज ऑलरेडी पुणे शहरात BJ मेडिकल कॉलेज आहे वर्षानुवर्ष. पण माझ्या हातात प्रस्ताव ज्यावेळेस फाईल येतात त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज मंजूर करण्याच्या करता फाईल आली. त्याच्यात मी सांगितलं की ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचं झालं पाहिजे, परंतु विशेष बाब म्हणून पुणे जिल्हा मोठा असल्यामुळं, तिथं 21 आमदार असल्यामुळं तिथं अजून एका मेडिकल कॉलेजची गरज आहे आणि ते मेडिकल कॉलेज बारामती मध्ये करण्यात यावं, सही केली, संपला विषय. त्यामध्ये आपल्याला काय क्लुप्ती लढवल्यानंतर विशेष बाब तर करण्याचा मला अधिकार आहे आणि तो काही मी माझ्या स्वार्थाकरता केला नाही, तो मी बारामतीकरांच्या करता केला. आणि तशाच पद्धतीने आयुर्वेदिक कॉलेज रुईकरांनो, ती जमीन मेडकची कसली होती, येड्या बाबळी तिथं उगवल्या होत्या, येड्या बाबळी होत्या. लोक म्हणले इथं काय करतोय, ही कसं काय इथं होणार आहे, इथं तर ब्लॅक कॉटन सॉइल आहे. पायलिंग घेतलं 70, 80, 90 फूट. पण अशी दिमागदार तिथं काम त्या ठिकाणी चाललंय. पूर्ण झाल्यानंतर तुम्हालाच अभिमान वाटेल. आणि बाकीचे रस्ते वगैरे, पाण्याच्या बद्दलचे स्टोरेज टँक, एवढे स्टोरेज टँक करतो की 2 महिने जरी देखील कॅनॉलला क्लोजर आला काही कारणाने दुष्काळामुळं, तरी माझ्या बारामतीकरांना, माझ्या मायमाऊलींना रोज पाणी प्यायला स्वच्छ मिळालं पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. अशा खूप काही गोष्टी मला सांगता येतील. आणि ही कामं करताना जातपात, भेदभाव, धर्म असं काही हे केलं नाही. आपल्याकडे जातीय सलोखा ठेवायचा आहे, सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहायचंय. हे करण्याच्या करता आपल्याला मला उद्याच्या 8व्या विधानसभेमध्ये पाठवा. ही दिवाळीच्या सणाच्या वेळेस मी तुम्हाला विनंती करण्याच्या करता आलोय. आज दिवाळीचा सण असताना पण माझ्या रुईचे मोठ्या प्रमाणावर महिला, पुरुष, तरुण, वडीलधारी या ठिकाणी हजर राहिले, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्याला सांगतो, तुम्ही जेवढ्या मताधिक्याने मला विजयी कराल, मागच्या वेळेस नंबर 1च्या मताधिक्याने विजय केलं, मी नंबर 1चा निधी बारामती तालुक्याला आला. 9,000 कोटी रुपये निधी कुठल्याच तालुक्याला नाहीये, फक्त बारामती तालुका. तसं ह्याही वेळेस प्रचंड मताधिक्याने विजय करा. मी त्याच्या संदर्भात तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करायला कुठल्याही 287 राहिलेल्या आमदारांमध्ये कमी पडणार नाही. हा शब्द मी रुईकरांना या निमित्तानं देतो आणि या ठिकाणी थांबतो. हे कधी झालं ताई? सपना ताई इकडे